Hello friends, welcome to our YouTube channel बालमैत्रीण. आपण पाहणार आहोत क्लास 4चा युनिट 5 मधला लेसन द गोल्डन फिश. गोल्डन म्हणजे सोनेरी, फिश म्हणजे मासा, म्हणजे सोनेरी मासा. चला तर मग पाहूया या लेसनमध्ये काय आहे. मल्हार वॉज अ फिशरमॅन. मल्हार एक फिशरमॅन होता. फिशरमॅन म्हणजे काय? मच्छीमार, तो मासे पकडायचा. ही लिव्ड विथ हिज वाईफ इन अ लिटल हट नियर द सी. मग तो कुठे राहायचा? त्याच्या बायकोसोबत. वाईफ म्हणजे बायको. इन अ लिटल हट, हट म्हणजे झोपडी, लिटल म्हणजे छोटा, एका छोट्याशा झोपडीमध्ये. नियर द सी, नियर म्हणजे जवळ, सी म्हणजे समुद्र, समुद्राच्या जवळ एका छोट्याशा झोपडीमध्ये तो त्याच्या बायकोसोबत राहायचा. ही वेंट डाऊन टू द सी एव्हरी डे टू कॅच फिश. तो रोज समुद्रावर जायचा आणि मासे पकडायचा. वन डे अ स्ट्रेंज थिंग हॅपन्ड. स्ट्रेंज म्हणजे विचित्र. हॅपन्ड म्हणजे झाली. एका दिवशी काय झालं? एक विचित्र गोष्ट झाली. काय बरं? ही कॉट अ बिग गोल्डन फिश इन हिज नेट. त्याने त्याच्या जाळीमध्ये एक मोठा सोनेरी मासा पकडला. वेन मल्हार टूक द फिश आउट ऑफ द वॉटर ही बिगेन टू स्पीक. मल्हारने जेव्हा त्या माशाला पाण्यातून बाहेर काढलं तेव्हा त्या माशाने बोलायला सुरुवात केली. ओ फिशरमॅन, प्लीज लेट मी गो. अरे मासेमार, प्लीज मला जाऊ दे. लेट मी गो म्हणजे जाऊ दे, जाणे. मल्हार वॉज व्हेरी सरप्राईज्ड म्हणजे आश्चर्य वाटलं त्या मल्हारला. ही वॉज काइंड मॅन. काइंड म्हणजे दयाळू, तो दयाळू होता. ही लेट द फिश गो. मग तो दयाळू असल्यामुळे त्याने त्या माशाला लगेच सोडून दिलं. मल्हार वेंट एम्प्टी हँडेड. एम्प्टी म्हणजे रिकामा, रिकाम्या हाताने तो घरी गेला. ही टोल्ड हिज वाईफ अबाउट द फिश. हिज वाईफ वॉज नॉट व्हेरी काइंड. त्याने घरी जाऊन त्याच्या बायकोला सगळं सांगितलं त्या सोनेरी माशाबद्दल, पण त्याची बायको त्याच्यासारखी दयाळू नव्हती. फुलिश मॅन, व्हाय डिड यू लेट द फिश गो. अरे मूर्ख माणसा, तू त्या माशाला का जाऊ दिलं? ती ओरडली त्या मल्हारला, त्याची बायको. गो बॅक टू द सी अँड कॉल द फिश. इट मस्ट बी अ मॅजिक फिश. आस्क द फिश टू ग्रांट यू अ विश. मग ती त्या नवऱ्याला तिच्या खूप ओरडली, त्या मल्हारला म्हणाली, आत्ताच्या आत्ता समुद्रावर जा, त्या माशाला बोलव आणि तो काहीतरी जादूचा मासा असेल, त्याला काहीतरी एक इच्छा सांग, म्हणजे तो आपली इच्छा तरी पूर्ण करील, असं ती त्याला ओरडते. आणि मग तो परत समुद्रावर जातो. सो मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल्ड द फिश. वेंट म्हणजे जाणे. तो परत समुद्रावर जातो आणि त्या माशाला बोलवतो. ओ फिश, प्लीज ग्रांट मी अ विश. अरे माशा, प्लीज माझी एक इच्छा पूर्ण कर. द फिश पॉप्ड अप इट्स हेड आउट ऑफ द ब्लू सी अँड सेड. तो फिश लगेच टुनकन त्या पाण्यातून बाहेर येतो, त्याचं डोकं बाहेर काढतो आणि म्हणतो, सांग तुझी इच्छा काय आहे. आय वॉन्ट अ बिग हाऊस विथ अ गार्डन फॉर माय वाईफ. मला एक मोठं घर पाहिजे, ज्याला गार्डनसुद्धा पाहिजे माझ्या बायकोसाठी. गो बॅक होम, युअर विश इज ग्रांटेड. तू घरी जा, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे, असं तो मासा त्याला म्हणाला. मल्हार वेंट बॅक होम. In place of his little hut, he saw a big house with a garden. What a beautiful house, he said. आणि तो घरी जातो तर पाहतो त्याच्या छोट्याशा झोपडीऐवजी एक मोठं घर असतं, ज्याला छान असं गार्डनसुद्धा असतं. तो म्हणतो, किती सुंदर घर आहे हे. सम डेज पास्ट. काही दिवस जातात. मल्हार's वाईफ सेड टू हिम. मग त्याची बायको त्याला म्हणते, दिस हाऊस इज नॉट इनफ. हे घर पुरेसं नाही आहे, म्हणजे हे घर छोटं आहे. आय वॉन्ट टू लिव्ह इन अ कासल. कासल, CASTLE, कासल म्हणजे किल्ला. आय वॉन्ट टू बी अ क्वीन. मला राणी व्हायचंय आणि मला किल्ल्यामध्ये राहायचंय. सो मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल्ड द फिश. मग मल्हार
परत समुद्रावर जातो आणि त्या माशाला बोलवतो, ओ फिश प्लीज ग्रांट मी अ विश. अरे माशा प्लीज माझी इच्छा पूर्ण कर. There were big waves in the sea. The fish came and asked. आता समुद्रामध्ये मोठ्या लाटा येत असतात. तो मासा येतो आणि विचारतो, व्हॉट इज युअर विश? काय आहे बरं तुझी इच्छा? माय वाईफ वॉन्ट्स टू बी अ क्वीन. माझ्या बायकोला राणी व्हायचंय. ओके, मग गो बॅक होम, युअर विश इज ग्रांटेड. घरी जा, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. Malhar went back home. In place of big house, he saw a castle. आता त्याला त्याच्या घराच्या ऐवजी काय दिसलं तिथे? एक मोठा किल्ला दिसला. The castle had many buildings and towers. त्या किल्ल्यामध्ये खूप साऱ्या बिल्डिंग्स होत्या, उंच उंच टॉवर होते. There were many gardens around the castle. आणि त्या किल्ल्याभोवती खूप सारे गार्डन सुद्धा होते. What a beautiful castle, said मल्हार. मल्हार म्हणाला, किती सुंदर किल्ला आहे हा. ओके, मल्हार तर हॅपीच होता. त्याच्याकडे झोपडी होती तेव्हा सुद्धा तो हॅपी होता. नंतर मोठं घर मिळालं तेव्हा तो हॅपी झाला. आणि किल्ला भेटल्यावर तर तो अजूनच हॅपी झाला. पण आता त्याच्या बायकोचं काय पाहूया. इन द कासल हिज वाईफ सॅट ऑन अ थ्रोन. थ्रोन म्हणजे सिंहासन. ऑफ गोल्ड अँड डायमंड. तो जेव्हा किल्ल्यामध्ये पोहोचला तेव्हा त्याची बायको सोनं आणि हिऱ्या मोत्यांच्या सिंहासनावर बसली होती. शी वोर अ क्राऊन. तिने मुकुट सुद्धा घातला होता. क्राऊन, क्राऊन म्हणजे मुकुट. तिने मुकुट सुद्धा घातला होता. आर यू हॅपी नाऊ? आस्क मल्हार. मल्हारने तिला विचारलं, तू आता तरी खुश आहेस का? वी शाल सी, सेड हिज वाईफ. त्याची वाईफ तरी सुद्धा त्याला म्हणते, हो पाहूया. ओके, म्हणजे तरी सुद्धा ती अजून पूर्ण आनंदामध्ये नाहीये. सम डेज पास्ट. काही दिवस निघून जातात. मल्हार्स वाईफ कॉल्ड हिम. मल्हारची बायको मल्हारला बोलवते. दिस इज नॉट इनफ फॉर मी. नाऊ आय वॉन्ट टू बी अ गॉडेस. म्हणजे हे माझ्यासाठी पुरेसं नाहीये, मला आता देवी बनायचंय. गॉडेस, गॉडेस म्हणजे देवी. व्हॉट आर यू आस्किंग फॉर वाईफ? इट इज नॉट राईट, सेड मल्हार. बट हिज वाईफ बिकम अँग्री. तो त्याच्या बायकोला म्हणाला, अगं तू हे काय बोलतीयेस? हे बरोबर नाहीये. पण त्याची बायको त्याच्यावर रागावते. गो टू द फिश ॲट वन्स, शी ऑर्डर्ड. ती माशाला म्हणते, आताच्या आता निघा आणि त्या माशाला सांगा की मला देवी व्हायचे. मग तो बिचारा मल्हार नाईलाजाने परत समुद्रावर जातो. मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल्ड द फिश. मल्हार परत समुद्रावर जातो आणि त्या माशाला बोलवतो. ओ फिश प्लीज ग्रांट मी वन मोर विश. तो म्हणतो, अरे माशा प्लीज माझी एक इच्छा पूर्ण कर. वेन द फिश केम देर वॉज अ स्टॉर्म इन द सी. आता जेव्हा मासा येतो तेव्हा समुद्रामध्ये वादळ येतं. म्हणजे बहुतेक तो मासा सुद्धा आता रागावलाय. द फिश लुक्ड व्हेरी व्हेरी क्रॉस. म्हणजे तो फिश सुद्धा आता रागवल्यासारखा वाटतोय. व्हॉट इज इट नाऊ? मग तो म्हणतो, आता काय झालं? माय वाईफ वॉन्ट टू बी गॉडेस, सेड मल्हार इन अ स्मॉल व्हॉइस. मग आता तो मल्हार सुद्धा त्या माशाला आणि त्या वादळाला पाहून घाबरतो आणि म्हणतो की माझ्या बायकोला आता देवी व्हायचंय. गो बॅक होम, द फिश सेड, हिज व्हॉइस लाईक थंडर, अँड डोंट कम अगेन. आता तो मासा त्याला म्हणतो, घरी जा. आणि त्याचा आवाज असा वादळासारखा गर्जना करत असल्यासारखा त्या मल्हारला वाटतो. आणि तो मासा त्याला म्हणतो, आता परत माझ्याकडे येऊ नकोस. मल्हार वेंट बॅक होम. इन प्लेस ऑफ बिग कासल ही सॉ हिज लिटल हट. आता मल्हार घरी जातो आणि त्या मोठ्या राजवाड्याच्या किल्ल्याच्या जागेवर त्याची जुनी झोपडी असते. हिज वाईफ हॅड टू लिव्ह इन द लिटल हट वन्स अगेन. आणि त्याच्या बायकोला परत त्या झोपडीमध्येच राहावं लागतं. म्हणजे काय बरं, थोडक्यात तिने खूप लालच केलं आणि लालचचं फल तिला मिळालं, हो की नाही? खूप लोभीपणा केला तिने आणि तिची पनिशमेंट म्हणून परत तिला त्या झोपडीतच राहावं लागलं. मग आता आपण ॲक्टिव्हिटी पाहूया.
रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड राईट ॲट लिस्ट वन सेंटेन्स अबोव्ह ईच. मग त्यांनी सांगितले की इथे काही शब्द दिलेत, त्याच्यासाठी एक एक वाक्य लिहायचे. मग हट, हट म्हणजे झोपडी. झोपडीसाठी काय आहे? द हट वॉज नियर द सी. झोपडी समुद्राच्या जवळ होती. मग तसेच बाकीच्या वर्डसाठी सुद्धा आपल्याला शोधून लिहायचे सेंटेन्स. दिलं आहे मल्हार. मल्हारचं काय वाक्य होतं? मल्हार वॉज अ फिशरमॅन. ओके, असं. दुसरं मल्हार्स वाईफ. मल्हार्स वाईफचं काय होतं? मल्हार्स वाईफ वॉज नॉट व्हेरी काइंड. नेक्स्ट आहे द गोल्डन फिश. द गोल्डन फिश बिगॅन टू स्पीक. म्हणजे गोल्डन फिशने बोलायला सुरुवात केली. नेक्स्ट आहे हाऊस. हाऊस म्हणजे घर. मग घरासाठी काय बरं? ही सॉ अ बिग हाऊस विथ अ गार्डन. म्हणजे त्याने घरी आल्यावर एक मोठं घर पाहिलं, ज्याला मोठं गार्डन सुद्धा होतं. ओके. नेक्स्ट कासल. कासल म्हणजे किल्ला. द कासल हॅड मेनी बिल्डिंग्स अँड टॉवर्स. म्हणजे किल्ल्याला खूप साऱ्या बिल्डिंग्स आणि खूप सारे मनोरे होते, उंच उंच बिल्डिंग होत्या म्हणजे. ओके. नेक्स्ट डिस्कस द फॉलोइंग इन मराठी. मग व्हाय वॉज देअर अ स्टॉर्म इन द सी व्हेन द फिश केम फॉर द लास्ट टाइम. जेव्हा तो मासा शेवटी आला तेव्हा समुद्रामध्ये वादळ का बरं आलं होतं? मग सांगा बरं, इमॅजिन करा थोडं, का आलं असेल बरं? बरोबर, काही काहींना बरोबर सुचतंय. काय बरं? कारण त्या मल्हारची जी वाईफ होती ती खूप लालचीपणा करत होती, लोभीपणा करत होती. मग त्याने तो गोल्डन फिश वैतागला होता. म्हणून तो वैतागल्यामुळे त्या समुद्रामध्ये स्टॉर्म आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन खूपच आवडीचा आहे बरं का तुमच्या. पाहूया काय आहे. सपोज यू मेट द फिश, व्हॉट विल यू आस्क फॉर. समजा तो गोल्डन फिश तुम्हाला मिळाला तर तुम्ही काय बरं मागाल? विचार करा, विचार करा. काहींचे आन्सर तर खूपच वेगवेगळे आहेत ना. कुणी म्हणेल मला चॉकलेट पाहिजे, कुणी म्हणेल मला आईस्क्रीम पाहिजे, कुणी म्हणेल मला खूप सारा पैसा पाहिजे, खूप सारं सोनं पाहिजे. हो की नाही? इमॅजिन करा तुम्हाला काय पाहिजे. ओके. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे लिसन, स्पीक अँड यूज. ओके. मग आता यांनी इथे काय केलं आपल्याला, तर काही क्वेश्चन्स विचारलेत. त्या क्वेश्चन्सचे आन्सर तुम्ही सांगायचेत. ओके, किंवा डिस्कस करायचे, टीचर तुम्हाला विचारतील तेव्हा. मग फर्स्ट काय आहे, व्हॉट्स युअर फेवरेट डिश. म्हणजे काय बरं? तुमची फेवरेट डिश काय आहे, म्हणजे तुम्हाला काय खायला आवडतं. मग याचा आन्सर कसं देणार आपण? माय फेवरेट डिश इज गुलाबजाम किंवा माय फेवरेट डिश इज आईस्क्रीम, काही पण म्हणू शकतो आपण खाण्याचा पदार्थ. ओके. नेक्स्ट काय आहे, हू इज युअर फेवरेट प्लेयर. म्हणजे तुमचा आवडता प्लेयर, खेळाडू कोणता आहे. माय फेवरेट प्लेयर इज विराट कोहली. ओके. तसं तुम्ही वेगवेगळ्या प्लेयरचं नाव घेऊ शकता. मी विराट कोहली यांचं नाव घेतलं. नेक्स्ट विच सॉन्ग डू यू लाईक टू सिंग. तुम्हाला कोणतं गाणं म्हणायला आवडतं. लाईक टू सिंग थँक यू गॉड प्रेयर. ओके. तुम्हाला जर दुसरं कुठलं गाणं आवडत असेल तर तुम्ही डायरेक्टली त्या गाण्याचं नाव घ्यायचं. नेक्स्ट हाऊ डू यू कम टू स्कूल. तुम्ही स्कूलला कसे बरं येता. मग जे लोक पायी पायी येतात ते सांगणार आय कम टू स्कूल बाय वॉकिंग. जे लोक बसने येतात ते सांगणार आय कम टू स्कूल बाय बस. ओके. असं वेगवेगळं आपण जसे आपण येतो तसं तसं त्याचा आन्सर लिहायचं. नेक्स्ट व्हेन डू यू रीच होम आफ्टर स्कूल. तुम्ही स्कूलवरून घरी किती वाजता पोहोचता. मग कुणी 3 वाजता पोहोचत असेल तर ते म्हणेल आय रीच ॲट होम आफ्टर स्कूल ऑन 3 PM. कुणी 5 वाजता पोहोचत असेल तर लिहील आय रीच होम आफ्टर स्कूल ऑन 5 PM. ओके. म्हणजे काय तर 3 PM 5 PM हे चेंज होईल तुम्ही पोहोचता तसं, पण सुरुवातीचं जे सेंटेन्स आहे ते लक्षात ठेवायचं. आन्सर असं लिहायचं. ओके. नेक्स्ट व्हेअर डू यू प्ले. व्हेअर म्हणजे कुठे. तुम्ही कुठे बरं खेळता. गावाकडे शाळा असेल तर आपण स्कूलच्या ग्राउंडवर जाऊन खेळतो. मग आपण कसं म्हणणार आय प्ले ऑन स्कूल ग्राउंड. किंवा आता सोसायटींमध्ये खेळायला काय ग्राउंड वगैरे मिळत नाही मुलांना, मग ते काय म्हणणार आय प्ले इन पार्किंग एरिया किंवा आय प्ले इन गार्डन. नेक्स्ट आता आणखी एक तुमचा फेवरेट आहे बरं का,
व्हॉट आर यू गुड ॲट? तुम्ही कशामध्ये चांगले आहात, म्हणजे तुम्हाला काय करायला छान येतं. मग तुम्ही याचा आन्सर काय लिहू शकता? आय गुड ॲट सिंगिंग, आय गुड ॲट डान्सिंग, आय गुड ॲट ड्रॉइंग. कुणाचा अभ्यासात चांगलं असेल तर तो म्हणेल की आय गुड ॲट स्टडिंग. कुणाचं अक्षर चांगलं असेल तर तो म्हणेल आय गुड ॲट रायटिंग. हो की नाही? आय गुड ॲट कुकिंग, तुम्हाला जे आवडतं. आईला मदत करायला आवडते, आय गुड ॲट हेल्पिंग माय मदर. ओके, असं काहीही तुम्ही लिहू शकता. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू. If you like it, then like it. If you love it, then subscribe it. And don't forget to click on bell icon. Thank you for watching.